भरपूर प्रोटीन्सनी युक्त रक्तवाढीसाठी अतिशय पौष्टिक लाडू, तेही अजिबात साखर आणि गूळ न वापरता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण खसखस 1 ते 2 चमचे घेऊया आणि व्यवस्थित खमंग अशी भाजून घेऊयात. हे सर्व जिन्नस अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला खमंग भाजायचे आहेत. त्यानंतर आळीव, यालाच काही जण हळीव असेही म्हणतात, तीही आपण खमंग अशी भाजून घेऊया. इथे मी खारीकची पावडर वापरलेली आहे. तशी तुम्ही खारीक पावडरही वापरू शकता किंवा खारीकही घेऊ शकता. शक्यतो खारीक ना काळी घेतलेली बरी असते, कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. खारीकमधल्या बिया काढून व्यवस्थित भाजून मिक्सर करून घ्या. इथे मी रेडीमेड पावडर वापरली होती, त्यामुळे तीही मी भाजून घेतलेली आहे. यानंतर मखानाही आपण कुरकुरीत बारीक गॅसवरती भाजून घेऊयात. मखाना भाजून झालेले आहेत. सुके खिसलेले खोबरे 1 किलो घेऊया आणि तेही बारीक गॅसवरती खमंग भाजून घेऊयात. हे सर्व जिन्नस खमंग बारीक गॅसवरती भाजून घेतल्यामुळे जास्त दिवस टिकतात आणि चवीलाही 1 नंबर होतात. आता यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून 1 कप डिंक, म्हणजे खाण्याचा डिंक, तळून घेऊया. इथे आपल्याला डिंक 2 कप लागणार आहे, पण आपण 2 फेऱ्यामध्ये तो तळून घेऊयात. डिंक हा अगदी छान फुलला पाहिजे, म्हणजे तो आपल्याला बारीक करायला सोपा पडतो. दुसऱ्या टर्नमधला हा डिंकही तुम्ही इथे पाहू शकता की किती सुंदर फुलला आहे. आता यानंतर बाकीचेही इतर ड्रायफ्रूट्स आपण थोड्या तुपावरती तळून घेऊया. आता सुरुवातीला बदाम 1 कप घेऊया आणि थोड्या तुपावरती छान असे भाजून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता की बदाम किती सुंदर भाजलेले आहेत. यानंतर अक्रोड 1 कप घेऊन तेही चांगले कुरकुरीत पण बारीक गॅसवरती भाजून घेऊया. हे सर्व ड्रायफ्रूट्स खूपच पौष्टिक असतात, त्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण भरपूर असते. यानंतर पिस्ता 1 कप किंवा अर्धा कप घ्या आणि तोही छानपैकी भाजून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता की पिस्ताही खूप छान रंगावरती भाजला गेला आहे. यानंतर काजूही 1 कप घेऊन छानपैकी तुपावरती कुरकुरीत तांबूस रंगावरती भाजून घ्या. आवश्यकतेप्रमाणे 1 ते 2 चमचे तूप सतत टाकत राहा, त्यामुळे ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपावरती चांगले भाजून होतील. यानंतर मगज बी, तेही तुपावरती छान कुरकुरीत भाजून घ्या. मगज बी म्हणजेच कलिंगडाच्या बिया, त्याही अतिशय पौष्टिक असतात. यानंतर भोपळ्याच्या बिया घेऊन त्याही तुपावरती चांगल्या परतून घ्या. यानंतर सूर्यफुलाच्या बिया, त्याही अर्धा कप घेऊन तुपावरती चांगल्या परतून घ्या. हे सर्व ड्रायफ्रूट्स तब्येतीला खूपच फायदेशीर असतात. अर्धा कप चारोळेही तुपावरती छानसे परतून घ्या. काळे मनुके 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे सीडलेस आणि दुसरे विथ सीड्स. मी इथे काळे मनुके बियांचे घेतलेले आहेत. त्यामध्ये
जास्त पौष्टिकता असते. यानंतर नेहमीचे पिवळे मनुके, तेही तुपावरती छानसे परतून घेऊया. मनुके तुपावरती अगदी पटकन फुलतात. तुम्ही इथे पाहू शकता. हे पहा, अशा प्रकारे एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेऊया. नंतर सुके अंजीर 1 कप घेऊन ते बारीक बारीक काप करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता. या पद्धतीने बारीक काप करून घेतले की नंतर मिक्सरमध्ये फिरवत असताना मिक्सरचं भांडं खराब होत नाही. यानंतर खजूर 1 किलो घेऊन त्याच्या सर्व बिया काढून टाकूयात. इथे मी काळी खजूर वापरलेली आहे, जी जास्त आरोग्यदायी असते. यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. ही खजूर ही बारीक बारीक काप करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता. सुक्या अंजीरचे बारीक कापही आपण तुपावरती चांगले परतून घेऊया, म्हणजे ते थोडे मऊ होतील. त्याचबरोबर बारीक कापलेली खजूरही तुपावरती परतून घेऊया, त्यामुळे तीही चांगली मऊ होईल. आणि तुपावरती परतल्यामुळे ती लाडू जास्त दिवस टिकतात. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स थोडा वेळ थंड करून घेऊयात. यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकूयात. त्याने स्वाद खूपच छान येतो. याचबरोबर जायफळही थोडे किसून टाकूयात, जवळजवळ 1 छोटा चमचा. आता यामध्ये भाजलेली खसखसी मिसळूयात. भाजलेले सुके खोबरे थोडे चुरून घेऊया. भाजलेले मखाना मिक्सरमधून फिरवून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता. सर्व जे भाजलेले मखाने होते त्याचीही पावडर करून घेतली आहे. आणि आता हे सर्वच ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडे थोडे करत मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. हे जिन्नस भाजत असताना आपण एक खबरदारी घेतली होती, ती म्हणजे जे ड्राय रोस्ट केलेले आहेत ते जिन्नस एकत्रपणे वेगळ्या ठिकाणी ठेवले आणि जे तुपावरती तळले आहेत ते जिन्नस वेगळे ठेवले होते. हे सर्व थोडे थोडे करत आपण मिक्सरमधून छान फिरवून घेऊयात. आणि एकदा का हे सर्व बारीक करून झाले की सर्व जिन्नस म्हणजे सगळ्या जिन्नसांची पूड आपल्याला एकत्र करायची आहे. हे लाडू बनवत असताना जे काही पदार्थ इन्ग्रेडियंट्स सांगितले होते ते अगदी याच प्रमाणात घेतले पाहिजेत असं काही बंधन नाही. यामध्ये तुमच्या अवेलेबिलिटीप्रमाणे म्हणजेच तुमच्या उपलब्धतेप्रमाणे तुम्ही त्यांचं प्रमाण कमी जास्तही करू शकता. हे लाडू अगदी पौष्टिक असतात आणि कोणालाही देण्यासाठी म्हणजेच अगदी लहान मुलांनी खाल्ले तरी एकदम उत्तमच आहे आणि ज्येष्ठांनाही उत्तमच आहे, कारण यामध्ये आपण साखर किंवा गूळ काहीच वापरत नाही आहोत. तुम्ही इथे पाहू शकता. अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लाडू अतिशय सुंदर आणि एकदम परफेक्ट असा बनतो. आणि अशा प्रकारचा लाडू बनवता असताना साखरेचा पाक चुकायचा किंवा गुळाचा पाक चुकण्याची काही शक्यता नाही, कारण हे साखर आणि गूळ विरहित आहेत. ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशाच प्रकारच्या साध्या सोप्या पण चवीला भन्नाट रेसिपींसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.